जय शिवराय मित्रांनो, लाल महालाचा इतिहास शाहिस्ते खान तब्बल 1 लाखाचे सैन्य घेऊन पुण्यात आला होता. त्यावेळेला त्याचं वास्तव्य लाल महालातच होतं आणि लाल महालाच्या आजूबाजूला असलेल्या प्रजेला, रयतेला प्रचंड त्रास द्यायला सुरुवात केली होती. त्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराजांनी शाहिस्ते खानाला धडा शिकवण्यासाठी लाल महालात घुसून त्याची बोटे कापली होती. महाराजांनी आज आपली बोटे कापली, उद्या आपल्या गर्दन उडवेल या भीतीने शाहिस्ते खान तेथून निघून गेला. हा झाला लाल महालाचा इतिहास. परंतु आता पुण्यामध्ये जो लाल महाल आहे ती फक्त एक प्रकृती आहे. माळसाहेब जिजाऊंनी शिवरायांसाठी जो लाल महाल बांधला होता तो सध्या अस्तित्वात नाही. आता पुण्यात असलेला लाल महालाची ही प्रकृती आहे आणि हे पुणे महानगरपालिकेने बांधलेली आहे. लाल महाल हे वास्तू पुण्याच्या मध्यभागी अतिशय दिमाखात उभी आहे. मानाचा कसबा गणपती आणि शनिवारवाडा या 2 ठिकाणापासून लाल महाल अवघ्या 5 मिनिटांच्या अंतरावर आहे. स्वराज्य संकल्पना शहाजीराजे यांच्या सांगण्यावरून माळसाहेब जिजाऊंनी आणि बाळ शिवाजीराजे पुण्यात येऊन दाखल झाले. माळसाहेब जिजाऊंनी आणि बाळ शिवाजीराजे त्यावेळी लाल महालातच होते. छत्रपती शिवरायांचे बालपण लाल महालातच गेले. लाल महालाच्या इतिहासातील महत्त्वाची घटना म्हणजे येथे छत्रपती शिवाजी महाराजांनी शाहिस्ते खानाची बोटे कापली होती. पुण्याच्या लाल महालाच्या आजूबाजूला अनेक मावळ्यांची शिल्पे आहेत. या लाल महालातील सर्वात महत्त्वाचे आकर्षण म्हणजे लाल महालाच्या समोरच्या परिसरातील असलेले माळसाहेब जिजाऊंनी आणि बाळ शिवाजीराजे यांच्या ही शिल्पे. माळसाहेब जिजाऊंनी ज्यावेळी शिवरायांना घेऊन पुण्यात आल्या होत्या त्यावेळेस पुणे पूर्ण उद्ध्वस्त, भकास आणि कंगाल झाले होते. रायारामांनी पुण्याच्या गाढवाचा नांगर फिरवला होता. तेथेच एक तुटकी वाहने आणि फुटकी कवडी रवली आणि सांगितलं, इथे वस्ती करणं अशुभ मानले जाईल. जो कोणी वस्ती करेल त्याचा निर्वंश होईल. या भीतीने मुळे लोक पुणे सोडून निघून गेले. लोकांच्या मनातील भीती आणि अंधश्रद्धा नष्ट करण्यासाठी माळसाहेब जिजाऊंनी पुण्यात शिवरायांच्या हातून सोन्याचा नांगर फिरवला आणि मगच रयत पुण्यात येऊन राहू लागली होती. पुणे शहर वसवण्यासाठी माळसाहेब जिजाऊंचा सर्वात मोठे योगदान आहे. पुण्यातील हा लाल महाल काम सुरू असल्यामुळे गेल्या 7 वर्षांपासून बंद होता. 2021 मध्ये हा महाल सर्वांसाठी खुला करण्यात आला आहे. मित्रांनो, लाल महालाच्या आतमध्ये गेल्यावर आपल्याला माळसाहेब जिजाऊंचं एक सुंदर स्मारक आपल्याला पाहायला मिळते. या स्मारकावरती नतमस्तक झाल्यानंतर खऱ्या अर्थाने आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या लाल महालात आलो की काय असं भास होतो. तर चला मित्रांनो, तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढील व्हिडिओ अनेक टाकेत जाईल ते तुम्ही नक्की पहा.